स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 246/2026 कलम 118(2), 115(2), 352, 189(4), 190, 191(3) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादीचा भाऊ मोहम्मद इश्तियाक उर्फ सर्किट वल्द मोहम्मद इस्माईल वय 55 वर्षे हा फुटपाथवर राहतो आणि कचरा वेचण्याचे वगैरे काम करतो। यातील आरोपी नामे एक महिला आरोपी आहे आणि इतर 4 आरोपी गोलू गणेश निखारे वय 20 वर्षे राहणार फुटपाथवर सीए रोड नागपूर, राहुल रघुनाथ सोनवानी, अमोल धीरेंद्र सिंग राठोड आणि प्रवीण अरुण माटे अशा एकूण 5 आरोपितांनी यातील जो जखमी इसम आहे तो नेहमी कचरा वगैरे प्लास्टिक विकून आल्यानंतर त्यांच्याकडे जे काही पैसे होते त्यांच्याकडे जबरदस्ती हिसकावून घ्यायचा आणि स्वतः त्या पैशांनी दारू वगैरे प्यायचा। या गोष्टीचा राग मनात ठेवून त्याच्याशी भांडण करून काठीने आणि पंक्चर दुरुस्त करण्याचा जो पाना असतो त्या पाण्याने त्याला मारहाण केलेली, त्याला जखमी केलेला आहे। काल तात्काळ माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सदर जखमीला मी हॉस्पिटल येथे ऍडमिट केलेला आहे आणि त्याला सुखरूप त्याचा जीव वाचवलेला आहे। त्याचप्रमाणे यातील जे 4 आरोपी आहे आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेले आहे। 5वा आरोपी प्रवीण अरुण माटे याचा आम्ही शोध घेत आहोत। लवकरच त्यालाही अटक करून सदर गुन्ह्यामध्ये या गुन्ह्याचा तपास PSI माने हे करत आहेत आणि या गुन्ह्याचा मध्ये आरोपीचा PCR घेऊन पुढील तपास केला जात आहे। कुठलीही घटना घडली तर नागरिकांना नागपूर पोलीस आणि तहसील पोलीस स्टेशन तर्फे आवाहन करतो, आम्ही विनंती करतो की कुठलीही घटना घडली तात्काळ आपण कायदा हातात न घेता पोलिसांना माहिती द्या। 112 हा अत्यंत प्रभावी पोलिसांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे। त्याच्यावर कॉन्टॅक्ट केल्यानंतर विदिन 5 मिनिट पोलिसांना सदर घटनास्थळी पोहोचणे बंधनकारक आहे आणि आपण कॉल केल्यानंतर तात्काळ तिथे पोलीस मदतीला पोहोचतील आणि पोलीस कायदेशीर कारवाई करतील याची खात्री बाळगा। परंतु आपणच जर कायदा हातात घेतला आणि जर काही दुर्घटना घडली तर आपल्या विरुद्ध सुद्धा ती कारवाई होऊ शकेल, कारण कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार हे फक्त पोलिसांनाच असल्यामुळे कृपया कोणीही कायदा हातात घेऊन स्वतःच निर्णय लावण्याचा प्रयत्न करू नका। न्याय प्रक्रिया आहे, पोलीस प्रशासन आहे, नक्कीच आपला जो विश्वास आहे कायद्यावर आणि पोलिसांवर त्यात तो आम्ही सार्थ ठरवू आणि आपल्याला कोणतीही जर घटना असली, कोणतीही तक्रार असली आपण पोलिसांना संपर्क करा। आपल्या तक्रारीवर नक्कीच तात्काळ कारवाई केली जाईल याची खात्री बाळगा।